आई गेल्यानंतर तिच्या जुन्या कपाटात एक लाकडी बॉक्स सापडला. त्या बॉक्सवर फक्त एकच ओळ लिहिली होती, हा बॉक्स माझ्या मृत्यूनंतरच उघड. मुलाने थरथरत्या हातांनी तो बॉक्स उघडला आणि आत जे होतं ते पाहून त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. त्या एका बॉक्सने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. नमस्कार मित्रांनो, कर्मकथा मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत नक्की पहा. एका छोट्याशा गावात शांता नावाची एक वृद्ध आई राहत होती. तिचा एकुलता एक मुलगा रोहित हाच तिच्या जगण्याचा आधार होता. रोहित लहान असतानाच त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्या दिवसापासून शांताने आई आणि वडील दोन्ही भूमिका निभावत मुलाला मोठं केलं. सकाळी शेतात मजुरी, दुपारी लोकांच्या घरी धुणी भांडी आणि रात्री शिवणकाम करून ती घर चालवत होती. स्वतः उपाशी राहिली तरी मुलाच्या ताटात कधी कमी पडू दिलं नाही. रोहित शिकण्यात हुशार होता. प्रत्येक परीक्षेत तो पहिला यायचा. गावातले सगळे म्हणायचे, शांते, तुझा मुलगा एक दिवस मोठा अधिकारी होईल. हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य यायचं. रोहित 12वी मध्ये जिल्ह्यात पहिला आला. पुढे शहरात जाऊन शिक्षण घ्यायचं त्याचं स्वप्न होतं, पण त्यासाठी भरपूर पैशाची गरज होती. शांताकडे पैसे नव्हते. तिच्याकडे उरलेला एकमेव दागिना म्हणजे तिच्या लग्नातील मंगळसूत्र. ती काही क्षण ते हातात धरून बसली. त्या मंगळसूत्रात तिच्या संसाराच्या आठवणी होत्या, पण मुलाचं भविष्य तिच्यासाठी त्या आठवणीपेक्षा मोठं होतं. दुसऱ्याच दिवशी तिने ते विकलं आणि रोहितच्या शिक्षणाची फी भरली. रोहित शहरात गेला. सुरुवातीला तो रोज आईला फोन करायचा, आई, मी मोठा झालो की तुला काम करू देणार नाही. तुला मोठ्या घरात ठेवीन. हे ऐकून शांताच्या डोळ्यात आनंदाश्रू यायचे. ती दिवस मोजत बसायची. काही वर्षांनी रोहितला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. मोठा पगार, मोठं घर, गाडी सगळं मिळालं. गावभर आनंदाची बातमी पसरली. शांता देवापुढे बसली, हात जोडून म्हणाली, देवा, माझा मुलगा सुखी राहू दे. पण जसा जसा पैसा वाढत गेला तसा तसा रोहित बदलत गेला. फोन कमी झाले, मग आठवड्यातून एक, नंतर महिन्यातून एक आणि शेवटी तेही बंद झाले. शांता मात्र रोज मोबाईलकडे पाहत बसायची. प्रत्येक रिंगटोनवर तिचं हृदय धडधडायचं, पण बहुतेक वेळा तो चुकीचा नंबर किंवा शेजाऱ्यांचा फोन असायचा. एक दिवस रोहित अचानक गावात आला. आईच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिने त्याच्यासाठी त्याला आवडणारी पुरणपोळी केली, पण रोहित घाईत होता. तो म्हणाला, आई, माझं लग्न ठरलं आहे. मुलगी मोठ्या घरची आहे. लग्न शहरात होणार आहे. शांताने आनंदाने त्याला आशीर्वाद दिला, पण लग्नाची तारीख सांगून तो निघून गेला. आईला लग्नाला बोलवण्याचाही त्याने आग्रह केला नाही. लग्न झालं. काही महिन्यांनी शांता मुलाला भेटण्यासाठी शहरात गेली. हातात घरचं तूप, लाडू आणि मुलासाठी विणलेला स्वेटर होता. दार उघडलं तेव्हा सुनेने तिच्याकडे वर खाली पाहिलं. कोण पाहिजे? तिने थंड आवाजात विचारलं. मी, रोहितची आई. हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावरची नाराजी उमटली. तेवढ्यात रोहित बाहेर आला. काही क्षण तो शांत उभा राहिला. आईला आत बोलवण्याऐवजी तो म्हणाला, आई, आधी सांगून यायचं ना, आम्हाला काम होतं. शांतेच्या मनाला मोठा धक्का बसला. तरीही ती हसत म्हणाली, बाळा, तुझी आठवण आली म्हणून आले.
पण त्या घरात मला तिला पाहुणीसारखीही वागणूक मिळाली नाही. रोहितने आईला घरात घेतलं खरं, पण त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हरवला होता. सुनेचं नाव प्रिया होतं. तिने शांताच्या हाताखाली पिशवी घेतली आणि एका कोपऱ्यात ठेवली. आई, एवढं सामान आणायची काय गरज होती? आम्ही सगळं विकत घेतो, ती अपराधीपणे म्हणाली. शांताने हसून उत्तर दिलं, हे विकतच नाही ग, माझ्या हातचं आहे. रोहितला लहानपणापासूनच आवडतं. पण प्रियाने त्या डब्याकडे पुन्हा वळूनही पाहिलं नाही. दुपार झाली. शांताला वाटलं सगळे मिळून जेवतील, पण प्रिया आणि रोहित आधीच बाहेरून जेवून आले होते. तिच्यासाठी फ्रीजमध्ये कालची भाजी आणि 2 कोरड्या पोळ्या ठेवल्या होत्या. शांताने काहीही न बोलता खाल्ल्या. तिच्या मनात एकच विचार होता, माझा मुलगा आनंदात आहे, एवढंच पुरेसं आहे. त्या रात्री शांता पाणी प्यायला उठली. हॉलमधून जात असताना तिला रोहित आणि प्रियाचं बोलणं ऐकू आलं. तुझी आई किती दिवस इथे राहणार? प्रियाने विचारलं. रोहित शांतपणे म्हणाला, 2 ते 3 दिवस राहील, पण आणि निघून जाईल. आपल्या मित्रमैत्रिणींसमोर मला हे आवडत नाही. गावाकडची राहणी, जुने कपडे, लोक काय म्हणतील, हे शब्द शांताच्या कानावर पडले. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण ती रडली नाही. ती शांतपणे परत आपल्या खोलीत आली. आयुष्यभर जपलेल्या मुलाला आता तिची लाज वाटत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती निघायला तयार झाली. रोहित म्हणाला, आई अजून 2 दिवस राहा ना. शांता हसली, नको बाळा, गावात माझी कामं आहेत. खरं तर तिचं तिथं काहीच काम नव्हतं, पण मुलाच्या संसारावर ओझं व्हायचं नव्हतं. ती निघताना प्रियाला म्हणाली, सुखी राहा, माझ्या मुलाची काळजी घे. प्रियाने औपचारिक हसू दिलं. गावात परतल्यानंतर शांता आणखी एकटी पडली. वय वाढत होतं, शरीर साथ देत नव्हतं, तरी ती रोज देवासमोर मुलाच्या सुखासाठी दिवा लावत होती. गावातील शेजारी तिची विचारपूस करायचे. काकू, रोहित कधी येतो ते विचारायचे. ती नेहमी एकच उत्तर द्यायची, कामात खूप व्यस्त असतो बिचारा. ती कधीही मुलाची तक्रार करत नसे. काही महिन्यांनी शांताची तब्येत बिघडू लागली. डॉक्टरांनी औषध दिली, पण त्यांनाही सांगितलं, यांना आता मुलाची साथ जास्त गरजेची आहे. शेजाऱ्यांनी रोहितला अनेकदा फोन केला, पण प्रत्येक वेळी उत्तर एकच यायचं, मी मीटिंगमध्ये आहे, पुढच्या आठवड्यात येतो. तो पुढचा आठवडा मात्र कधीच आला नाही. एक दिवस शांताला जाणवलं की त्याच्याकडे फारसा वेळ उरला नाही. तिने कपाटातून एक जुना लाकडी बॉक्स बाहेर काढला. त्या बॉक्समध्ये काही जुने फोटो, काही पावत्या, एक बँकेचं पासबुक आणि एक पत्र ठेवलं. मग बॉक्सवर तिने स्वतःच्या थरथरत्या हाताने लिहिलं, हा बॉक्स फक्त माझ्या मृत्यूनंतर माझ्या मुलाने उघडावा. ते लिहून तिने शेजारी राहणाऱ्या गणपतरावांना बोलवलं. दादा, ती म्हणाली, माझ्यानंतर हा बॉक्स रोहितच्या हातात द्या, पण त्याने माझ्या जाण्यानंतरच तो उघडला पाहिजे. दोघेही घाईघाईने गावाकडे निघाले. गावात पोहोचल्यावर घरासमोर लोकांची गर्दी होती. घरात प्रवेश करताच रोहितची नजर आईच्या शांत चेहऱ्यावर पडली. आयुष्यभर त्याच्यासाठी झटणारी आई आज कायमची शांत झाली होती. तो तिच्या पायाशी बसला आणि मोठ्याने रडू लागला. आई, एकदा डोळे उघड ना, मी आलोय. पण आता उत्तर देण्यासाठी आई नव्हती. अंत्यसंस्कार पार पडले. गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. सगळे एकच म्हणत होते, शांता खूप मोठ्या मनाची होती. तिने कधी कोणाचं वाईट केलं नाही. रोहित प्रत्येकाचं बोलणं ऐकत होता आणि त्यांचं मन अपराधीपणाने भरून जात होतं. संध्याकाळी गणपतराव शांतपणे त्याच्याजवळ आले. त्यांच्या हातात तो जुना लाकडी बॉक्स होता. त्यांनी तो रोहितच्या हातात देत म्हटलं, हा तुझ्या आईने तिच्या शेवटच्या दिवशी माझ्याकडे ठेवला होता. तिने सांगितलं होतं, माझ्या मृत्यूनंतरच हा बॉक्स रोहितला उघडावा. रोहितच्या हातात बॉक्स येताच त्याच्या छातीत धडधड वाढली. बॉक्सवर आईच्या थरथरत्या अक्षरात लिहिलेलं वाक्य त्याच्या डोळ्यासमोर होतं, हा बॉक्स फक्त माझ्या मृत्यूनंतर माझ्या मुलाने उघडावा. त्याचे हात थरथरत होते. प्रिया ही शांतपणे त्याच्या शेजारी बसली होती. रोहितने हळूहळू बॉक्स उघडला. सर्वात वर एक पांढरा लिफाफा होता. त्यावर लिहिलं होतं, माझ्या लाडक्या रोहितसाठी. रोहितने थरथरत्या हाताने पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, बाळा, जेव्हा तू हे पत्र वाचत असशील तेव्हा मी या जगात नसेल. मला तुझ्यावर कधीच राग नव्हता. तू माझ्यापासून दूर गेलास, पण माझं प्रेम तुझ्यापासून कधीच दूर गेलं नाही.
प्रत्येक देवळात मी तुझ्यासाठीच प्रार्थना केली. तू सुखी राहावंस एवढीच माझी इच्छा होती. रोहितच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. पत्राखाली काही जुन्या पावत्या होत्या. त्या पाहताच तो हादरला. त्याच्या कॉलेजची फी, हॉस्टेलची फी, पुस्तकांच्या पावत्या आणि त्याच्यासाठी विकलेल्या आईच्या मंगळसूत्राची पावती. त्याला आठवलं, आईने कधीच त्याला सांगितलं नव्हतं की त्याच्या शिक्षणासाठी तिने तिचा शेवटचा दागिना विकला होता. त्यानंतर बॉक्समध्ये एक जुना फोटो होता. त्या फोटोत लहानगा रोहित आईच्या मांडीवर बसून हसत होता. फोटोच्या मागे आईने लिहिलं होतं, माझ्या आयुष्याची खरी संपत्ती. रोहितने तो फोटो छातीशी घट्ट धरला आणि हसवून रडू लागला. पण अजूनही बॉक्समध्ये एक छोटी कापडी पिशवी आणि एक बंद पाकिट शिल्लक होतं. त्या पाकिटात असं काही होतं ज्यामुळे रोहितचं संपूर्ण आयुष्य कायमचं बदलणार होतं. रोहितने थरथरत्या हाताने ते पाकिट बंद उघडलं. आत एक बँकेचं पासबुक, काही कागदपत्र आणि आणखी एक छोटंसं पत्र होतं. त्याने पत्र उघडलं. त्यात आईने लिहिलं होतं, बाळा, तू लहान असताना मला एकच भीती वाटायची, माझ्यानंतर तुझं काय होईल. म्हणून मी थोडके पैसे साठवत गेले. लोकांच्या घरची कामं केली, शेतात मजुरी केली, रात्री उशिरापर्यंत शिवणकाम केलं. त्यातून जे काही पैसे उरायचे ते या खात्यात जमा केले. हे पैसे माझ्यासाठी नाहीत, ते तुझ्यासाठी आहेत. पण जर तू आयुष्यात खूप मोठा झाला असशील आणि तुला या पैशाची गरज नसेल तर हे पैसे एखाद्या गरीब मुलाच्या शिक्षणासाठी खर्च कर. तेव्हाच मला खरी शांती मिळेल. रोहितने पासबुक उघडलं. त्यात अनेक वर्षाच्या छोट्या छोट्या रकमा जमा झालेल्या होत्या. शेवटी जमा झालेली रक्कम पाहून तो स्तब्ध झाला. एका गरीब आईने स्वतःच्या गरजा मारून मुलासाठी इतकी बचत केली होती. त्याच्या डोळ्यासमोर आईचे कष्ट, तिचे फाटलेले हात, उन्हात केलेली मजुरी आणि उपाशीपोटी वाढलेल्या रात्री तळून गेल्या. प्रियानेही ते पत्र वाचलं आणि तिचेही डोळे भरून आले. ती रडत म्हणाली, रोहित, आपण खूप मोठी चूक केली. आईला आपण प्रेम देऊ शकलो नाही. रोहितच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते. तो आईच्या फोटोसमोर जाऊन गुडघ्यावर बसला. आई, मला माफ कर. मी तुझा योग्य मुलगा ठरलो नाही. तू आयुष्यभर माझ्यासाठी जगलीस आणि मी तुला 2 प्रेमाचे शब्दही देऊ शकलो नाही. त्याच वेळी गणपतराव घरात आले. त्यांनी शांतपणे सांगितलं, रोहित, तुझी आई शेवटच्या दिवसापर्यंत तुझं कौतुकच करत होती. आम्ही तिला तुझ्याबद्दल विचारलं की ती नेहमी म्हणायची, माझा मुलगा खूप चांगला आहे, तो कामात व्यस्त आहे म्हणून येऊ शकत नाही. तिने कधीच तुझ्याविरुद्ध एक शब्दही बोलला नाही. हे ऐकून रोहितला स्वतःचा आणखी तिरस्कार वाटू लागला. त्याने त्या क्षणी एक मोठा निर्णय घेतला. आईच्या नावाने गावात एक शैक्षणिक निधी सुरू करायचा आणि दरवर्षी गरीब पण हुशार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलायचा. त्याने आईचं जुनं घर पाडलं नाही, उलट ते दुरुस्त करून तिथे एक छोटंसं वाचनालय आणि अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. घराच्या प्रवेशद्वारावर त्याने एक फलक लावला, शांता आई ज्ञान मंदिर. आईच्या त्यागाला विनम्र अभिवादन. उद्घाटनाच्या दिवशी संपूर्ण गाव जमलं होतं. रोहितच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने सर्वांसमोर आईचा फोटो हातात घेतला आणि म्हणाला, माझ्याकडे आज सर्व काही आहे, पण माझी आई नाही. पैशाने प्रत्येक वस्तू विकत घेता येते, पण आईचं प्रेम आणि तिचा सहवास कधीच परत मिळत नाही. त्यांच्या आईवडिलांचा हात अजूनही तुमच्या डोक्यावर आहे. त्यांची किंमत वेळ निघून जाण्यापूर्वी ओळखा. संपूर्ण गावातील लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवशी रोहितने आईने दिलेल्या संस्काराचं खरं ऋण फेडायला सुरुवात केली. पण त्याच्या मनात आईची एक आठवण कायम जिवंत राहिली. तो लाकडी बॉक्स, ज्याने त्याला आयुष्याचा सर्वात मोठा धडा शिकवला. कशी वाटली कथा कमेंट्सद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.